सांगितलेला एकच मुद्दा घेतो. यामध्ये थोडासा अभाव आपल्याला कुठं दिसून येत असेल तर दोन गोष्टी मला प्रामुख्याने मांडायच्या आहेत. एक आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये, कारण आपल्यामध्ये आरोग्याच्या प्रचंड समस्या आज आपण बघतो. मुंबईसारख्या मेट्रो सिटी असतील किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला आरोग्याच्या खूप समस्या आपल्याला जाणवतात. तर आरोग्यामध्ये या बजेटमध्ये अजून भरीव तरतूद होणं गरजेचं होतं. आणि दुसरा मुद्दा प्रामुख्याने मला मांडावासा वाटतो की आपण क्लस्टर बरेचसे आणले महाराष्ट्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी, परंतु तुम्ही पूर्ण चित्र बघितलं तर दिसून येईल की काही मोजकेच क्लस्टर ह्या संपूर्ण काळामध्ये चालू झाले. इंडस्ट्रीयल क्लस्टर, फूड पार्क किंवा अदर जे क्लस्टर आहेत ते. पण जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातून जे क्लस्टर निर्माण झाले, जे तिथं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं त्याचं, ते आजही क्लस्टर सुरू झालेले नाहीत. आणि इंडस्ट्रीला सगळ्यात मोठा अडचण येते की प्रोडक्शन खूप होऊ शकतं, अगदी ग्रामीण भागामध्ये होऊ शकतं, परंतु मार्केटिंग त्याचं जे आहे त्याला खूप प्रॉब्लेम येतो. तर आम्ही सगळेजण अशी अपेक्षा करतो किंवा छोटे उद्योजक पण अशी अपेक्षा करतात की मार्केटिंगला इन्सेंटिव्ज मिळायला पाहिजेत, पॅकेजिंग, ब्रँडिंग याच्यासाठी इन्सेंटिव्ज मिळायला पाहिजेत. त्याचा कुठेतरी अभाव मला या बजेटमध्ये दिसतो. पण सरकारला स्वतःचं ब्रँडिंग करायला पैसा कमी पडतो, तुमच्यासाठी म्हणून कुठून आणतील हा मूळ प्रश्न आहे. निवडणुकांच्या अगोदर अम्मा पैसा खर्च होतो तो राजकीय ब्रँडिंगसाठी, मार्केटिंगसाठी. आणि त्यामुळे उद्योजकांचं ब्रँडिंग इंटरनॅशनल लेवलवर जाऊन आपण डावोसला जातो, डावोसून गुंतवणूक आणतो, पण ती किती गुंतवणूक होते. किंवा आपण रोड शोज करतो इंटरनॅशनल लेवलवर इतर राज्यांमध्ये. त्या रोड शोजमधून मुख्यतः खरोखर आपले प्रॉडक्ट हे लोकांपर्यंत जातात का, त्यातून आपले ब्रँड डेव्हलप होतात का, या दृष्टीने विचार होणं खूप गरजेचं आहे. पॉलिटिकल ब्रँडिंग खूप उत्तम पद्धतीने शिकले आहे देशातली लोक, मात्र कॉर्पोरेटमध्ये ब्रँडिंग हा विषय आपण मागे पडतोय. त्या विषयावर चर्चा करावी लागेल. करता येण्यासारखं निलेशजी, ती खूप काही करता येण्यासारखं आहे. म्हणजे आपल्याकडे जसे आता रिजन आहेत, मराठवाडा असेल, खानदेश असेल, रिजन वाईज जर कन्व्हेन्शन सेंटर गव्हर्नमेंटने जर बनवले तर ते परमनंट एक्झिबिशन सेंटर्स तयार होतील. आणि तिथे हे जे म्हणतात त्या पद्धतीने छोट्या उद्योजकांना एक डायरेक्टली एक तिथे हे डिस्प्लेसाठी निश्चित जे ट्रेडिंगमध्ये जाऊ इच्छिता अशांसाठी म्हणून त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी तयार होऊ शकते. त्या मॅन्युफॅक्चरर्सपर्यंत जोडता येईल, त्यांच्याकडून माल कुठपर्यंत पोहोचवायचा हे ठरवता येईल. त्यामुळे आता मॅन्युफॅक्चरिंग शोधणंच खूप कठीण जातं. कोणापर्यंत पोहोचायचं, त्याच्याकडून माल कसा उचलायचा, तो कोणत्या मार्केटमध्ये रिक्वायर आहे, तो कसा पोहोचवायचा, हा खूप मोठा प्रश्न असतो. लोकल मॅन्युफॅक्चर आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते साधन अगदी महत्वाचं आहे. त्यासाठी म्हणून मार्केटिंग होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मुंबईमध्ये जे एक्झिबिशन होत होते ना, ते आता आपण नवी मुंबईला भरवतो, तिथपर्यंत लोकांना पोहोचताच येत नाही. तर मग जिओ सेंटर सारख्या अगदी महागड्या सेंटरमध्ये पोहोचवतो, जिथं 500 रुपयाचं तिकीट घेतल्याशिवाय आताच घुसता येत नाही. त्यामुळे हे मुंबईचं उदाहरण झालं. आमच्या चेंबरकडे ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा येतात, जे प्रोडक्शन करतात, परंतु त्याचं मार्केटिंग त्यांना जमत नाही. अशा गोष्टीची गरज आहे आता सध्या. अगदी खरं आहे. या विराट इन्फ्रास्ट्रक्चरचा परिणाम असा झालाय की आता मोठ्या मल्टीनॅशनल सुद्धा कानाकोपऱ्यात पोहोचू शकतात. आणि पूर्वी जो लोकेशनल ॲडव्हान्टेज होता किंवा तुलनेत दुर्गम भागात मल्टीनॅशनल पोहोचलं नाही तर माझा स्थानिक उद्योग सर्वाईव्ह होतो, त्याला आता डायरेक्ट हिंदुस्तान लिव्हर आणि प्रॉक्टर अँड गॅम्बलशी स्पर्धा करावी लागते. अगदी म्हणजे अमेझॉन बरोबर पण आमचे छोटे दुकानदार जे आहेत ग्रामीण भागातले, तर आता कोणीतरी सांगत होतं की आमच्याकडे काय होतं की हेल्मेट घ्यायचं असेल तर हेल्मेट दुकानात जाऊन बघायचं आणि मग ते अमेझॉनवर चेक करायचं, ऑनलाईनला इथे स्वस्त मिळतंय, याच ब्रँडचं मिळतंय, याच साईजचं मिळतंय, रिटेल सेक्टर आणि त्याच्यावरून विकत घ्यायची अशी मानसिकता तयार होते. आणि त्यामुळे आमचा जो छोटा दुकानदार आहे तो मात्र संपतोय. त्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची पावलं उचलली जाणं गरजेचं